जय शिवराय मित्रांनो, येलकोट येलकोट जय मल्हार. मी आता आलो आहे जेजुरीला आणि मागे बघताय आपण जेजुरीचं प्रवेशद्वार आहे. आज सगळे आमचे देवदर्शन झालेले आहेत आणि आम्ही शेवटचं देवदर्शनासाठी पोहोचलो जेजुरीला. तर मार्तंडाचं प्रवेशद्वार आपण बघतोय, मार्तंड देवस्थान जेजुरी, आणि मुख्य प्रवेशद्वार आपल्या हे पाठीमागे आहे. तर इथेच आता आम्ही उभे आहोत आणि आम्ही आता वरती गडाकडे जातो आहे. तर इथे समोर सोनल इकडे भंडारा घेणं चालू आहे. देवाला व्हायला आपण भंडारा घेतला आहे. त्याच्यामध्ये हा मिक्स भंडारा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये खोबरेचे तुकडे असतात, नारळाची वाटी असते आणि भंडारा म्हणजे आपली हळद असते. ह्याला पूर्ण जो हे असतो त्याला भंडारा म्हणतात आणि तो वरती जाऊन जेव्हा ते उधळायचा असतो तर तो भंडारा आता आपण घेतला आहे. आणि बघा इथून आता गडाला सुरुवात होते चढायला वरती. ऑलमोस्ट अर्धा टप्पासून वरती आलं. हरी आणि सोनल काय थांबायचं नाव घेतलंय का? इथे आता हा वरचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आपण तिथे पोहोचलो आहे आणि त्या प्रवेशद्वारापासून आहे ना वरती येताना डाव्या बाजूला हा बघा, हा महाद्वार मोफत चप्पल स्टँड आहे. तिथे आपण आपल्या चपला ठेवू शकतो. हे बघा तिथे असं, आणि आपल्याला हे अशी चावी म्हणजे लॉकर नंबर दिला जातो आपला. हा टोकन नंबर 52 हा आपण सांभाळून ठेवतात. आपला 52 नंबर आहे. तर जेव्हा आपण दर्शन घेऊन पुन्हा येऊ तेव्हा हा टोकन नंबर त्यांना दिला की आपल्या चपला आपल्याला पुन्हा मिळतात. आपण प्रवेशद्वारातून आपलं दर्शन घेतो आहे. मागे बघा, तर ह्या पायऱ्यावर चढून गेल्यानंतर आपण आपलं जे मुख्य स्थान आहे जेजुरीचं मार्तंडाचं ठिकाण तिथे आपण वरती पोहोचतो. आम्ही पूर्ण प्रदक्षिणा घातली आहे जेजुरीच्या मार्तंडाला, म्हणजे मंदिराच्या बाहेर, आणि 11:30 वाजता आम्हाला अभिषेकासाठी आतमध्ये जायचं आहे. अजून एक 15 मिनटं आहेत म्हणून आम्ही बाहेर बसलो आहे सावलीमध्ये, आणि काही वेळात 15 मिनटं वेळ आहे अजून. मग आम्ही अभिषेकाला आतमध्ये जाऊ. तर तोपर्यंत मी आपल्या बाजूचा परिसर आपल्याला दाखवतो, आपण बघून घेऊ.
आज शुक्रवार आहे आणि गर्दी खूप आहे. बघा वरती असं मस्तपैकी हिरवा आणि पिवळा असा कपडा वरतून बांधलेला आहे की जेणेकरून उन्हाळा त्रास भक्तांना व्हायला नको. आणि बघा संपूर्ण इकडे बघा इथे दिसतंय ना, हे संपूर्ण लाईन आहे. इथून वरती जाऊन पुन्हा खाली येऊन असं समोर जायला लागतं मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, म्हणजे पुढे दर्शनाला जायचं. पण इकडे बघा संपूर्ण हे जे बॅरिकेड्स लावलेले आहेत या आतून पूर्ण लाईन्स आहेत, त्याच्या आतून पलीकडून पूर्ण पॅक आहे, सगळे खूप गर्दी आहे. इथपर्यंत आता आम्ही आलेलो आहोत. खूप सुंदर दर्शन झालं. अगदी विधिवत पूजाही करायचा आज योग आला आणि ते भाग्यही मिळालं. काय वाटतंय? खूप छान अभिषेक झाला. खूप मस्त वाटलं. ओके, तर आता आम्ही खाली उतरलेलो आहोत. जिथे आपण सकाळी भंडारा घेतला होता त्या दुकानात तिथे आपण आलो आहे. चला करू बेटा, चल पुढे. तर मित्रांनो, असं होतं आजचं आमच्या कुलदेवताचं दर्शन, जे मी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. तर आजचा ब्लॉग हा इथेच संपवतो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.